लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आज पैशांचा पाऊस, आजच या ठिकाणी पैशांचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडणार आहे. तर बघा, या ठिकाणी 9,000 रुपये पण वाटप होतील आणि 6,000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते, जानेवारीचा हप्ता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते, तर ते पैसे तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे. जानेवारीचा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे. आजच या ठिकाणी पैशांचा वाटप जो आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. आजच पैशांचा पाऊस पडणार आहे. ठीक 6 वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होतील, SMS यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. तर बघा, जानेवारीचा हप्ता ज्याची तुम्ही वाट पाहत होते, तर तो हप्ता आता या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे. 7वा हप्ता, हा 7वा हप्ता तुमचा असणार आहे. तर या 7व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आजच या ठिकाणी मिळणार आहे. त्याची काय माहिती आहे, संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणेच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, विधानसभेच्या निवडणुकीआधी माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना 1,500 रुपये देण्यात येतात. 1,500 रुपयेच तुम्हाला मिळतात. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1,500 रुपयांच्या वरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास 2,100 रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती. बघा, 2,100 रुपये म्हणजेच काय, तर 1,500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ, 2,100 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आता 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, 2,100 रुपयांची मागणी करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही सरकारकडे मागणी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला सरकार देणार नाही आणि तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून तुम्ही कमेंट करायची. सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पैसे पाहिजेत असं कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. कारण तरच त्या ठिकाणी पैसे मिळतील. जर तुम्ही मागणी केली तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळतील. जर तुम्ही मागणी केली नाही तर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवायचे. पुढे बघा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना 2,100 रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. बघा, कोणताही निर्णय अजून झालेला नाहीये, कोणताही निर्णय होत नाही. सरकारने घोषणा केली होती पण त्या ठिकाणी देत नाही. त्यामुळे तुम्हाला मागणी करायची. सर्व महिलांनी न चुकता 2,100 रुपये लिहून, त्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे 2,100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही, तसेच मिळणार असतील तर कधी, याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. बघा, वेगवेगळे प्रश्न महिला उपस्थित करत आहेत की मिळणार असतील तर केव्हा मिळतील. तर बघा, यावरून विरोधकांनी अनेकदा सवाल उपस्थित केलेत. दरम्यान आता या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली. काय माहिती, बघा, लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार की नाही, 2,100 रुपये मिळणार की नाही याची महत्वाची माहिती या ठिकाणी दिली. बघा, स्वतः मंत्री महोदयांनी काय म्हटलं, बघा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार की नाही याबाबत भाष्य केलेलं आहे. अदिती तटकरे यांनी म्हटलं की आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलंय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण दिलेले आहे. आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. बघा, विचार करण्यात येईल, तर हा विचार झालाच पाहिजे. यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं सर्व महिलांनी न चुकता लिहून पाठवायचे. बघा, 1,500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होईल. म्हणजेच काय, तर महागाईच्या काळात 600 रुपये किती